ठेचा बनवायचा आहे। अशा मोडून घेऊन झाले की नंतर मी इथे थोडंसं लसूण घेतलं आहे, इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, जिरे आणि मोठं मीठ। आता मी काय करते, थोडंसं लसूण थोडेसे मिरच्या मी गरम करून घेते। अशा मी मिरच्या आता अशा लाल गरम करून घेते। आता माझ्या मिरच्या थोड्याशा गरम झालेल्या आहेत, कारण त्याचा सुगंध यायला लागला छानपैकी। मी आता ते काढून घेते। आता मी थोडेसे शेंगदाणे पण गरम करून घेते। आता म्हणजे थोडे शेंगदाणे पण गरम झालेले आहेत। मी गॅस बंद करते। आता इथे एक उकळी आहे, मग या उकळीमध्ये मी सगळं सामान टाकते। मिरची, शेंगदाणे याच्यातच का टाकायचे, थोडे जाड राहतात ना म्हणून टाकायचे। थोडंसं मोठं असले की बर्डीसारखं असले की दिसायला छान, चवीला पण छान होतं, खायला पण मजा येते। आणि लसूण, मीठ आणि जिरे हे दोन्ही याच्यात टाकायचं, कारण मिठाने काय होतं, लवकर बारीक होतं। आता हे असं कुटून घ्यायचं। आता हे माझं पूर्ण झालेलं आहे। आता मला हे बऱ्यापैकी असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, कारण यातलं बघा बारीक बारीक असं लसूण वगैरे दिसतो ना, तो चवीला खूप छान लागतो, असं जाड असलेलं, थोडेसे शेंगदाणे वगैरे। आता हे माझं झाड बनवून तयार झालेलं आहे। तर मी आता आपल्याला काचेच्या भांड्यात किंवा आपल्याला हवं ते आपल्या घरी बरणीत वगैरे असा सेव करून ठेवू शकतो।